केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आज संध्याकाळी अंधेरीतल्या मोगरेश्वर सार्वजनिक गणपती मंडळात बाप्पाचं दर्शन घेणार। त्यानंतर उद्या लालबागच्या राजाचं दर्शन घेणार। एसटी पासची मुदत संपल्यानं पाचवीतील चिमुकल्याला भर पावसात खाली उतरवण्यात आल्याचा प्रकार जळगावच्या चोपडा गावातील ही घटना आहे। वाहकावर कठोर कारवाई करण्याची रोहित पवारांची एक्सपोज। शेतकरी कर्जमाफी, दिव्यांग, मेंढपाळ आणि मच्छीमारांच्या हक्कासाठी आता संपूर्ण महाराष्ट्रात हक्क यात्रा काढणार। 30 ऑगस्टपासून वाशिम जिल्ह्यातून त्याची सुरुवात करणार प्रहारच्या बच्चू कडूंची घोषणा। बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी लॉरेन्स बिश्नोई गँगच्या आणखी एकाला अटक करण्यात आली आहे। मुंबई क्राईम ब्रांचची कारवाई। अमोल गायकवाड असं आरोपीचं नाव असून तो पुण्याचा रहिवासी असल्याची माहिती आहे। महाविकास आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सुदर्शन रेड्डींनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली। रेड्डी यांची महाविकास आघाडीच्या खासदारांना त्यांना मतदान करण्याची विनंती। एनडीएचे खासदार बी सुदर्शन रेड्डींना मतदान करू शकतात। उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया, संख्याबळ नसलं तरी चमत्कार घडेल। केवळ नुसत्या संख्याबळावर निवडणूक आधारित असती तर त्याला अर्थ नसता, अशी ही प्रतिक्रिया। मातोश्रीवर महाराष्ट्र आणि देशहिताचे अनेक निर्णय झाले। उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतरच्या पत्रकार परिषदेत बी सुदर्शन रेड्डींची प्रतिक्रिया, तर पाठिंबा दिलेल्या महाविकास आघाडीच्या खासदारांचं सुदर्शन यांनी आभार मानले। एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं। यावेळी सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी सीपी राधाकृष्णन यांचं स्वागत केलं। भाजपच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णींनी दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांनी बाप्पाची आरती देखील केली। राज्यासह देशभरात गणेश उत्सवाची धूम बघायला मिळते। रत्नागिरीतील मठ गावातील मटकरवाडीतील राजाची जल्लोषात मिरवणूक। बाप्पाच्या देखाव्यासाठी पर्यावरणपूरक साहित्याचा वापर। आणि बातम्यांचा वेगवान आढावा पूर्ण झाला। यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक। बघत रहा एबीपी माझा।